किती दिवस झाले बे आपण मटनची पार्टीच नाही केली. हो ना बे गाण्या, माझी आजी इथंच होती ना. आता माझी आजी गावाला गेली आहे. आपण पार्टी करून घेऊ आज रात्री. पण मटन कोण आणन न बनवण कोणते? तू नको आणू न बनवूही नको. तसं पण जेव्हा पाहिलं तेव्हा फुकटाचा खासाठी इथं उभा राहते. चललो मग मी घरी. आता जास्त भाव नको खाऊ. लवकर चल, मटनचं दुकान बंद होऊन जाईल. आपण लवकर मटन करू. न मन्या, तू आपल्या घरी सर्व अरेंजमेंट करून ठेव. आपण त्याच घरी मटन बनवू. ठीक आहे, जा तुम्ही. मी सर्व बायकोले मसाले वगैरे सर्व वाटायला लावतो. का करायचं आहे एवढ्या 3-3, 4-4 लोकांना जेवण करायला बोलवण्याची? आता घरी आजी पाहिजे होती तेव्हा तुम्हाला समजलं असतं कशी अशी पार्टी केली पाहिजे म्हणून. राणी, टेन्शन नको घेऊ, मी मदत करतो ना तुझी. आता पार्टी झाल्यानंतर मला घर पण स्वच्छ करू लागायचं न भांडी घासू लागायचे. ठीक आहे, सर्व करतो मी. पण तू आता पटापट तयारी कर मसाल्याची. ठीक आहे, करतो मी. तसा भात मी मांडलाच आहे. पोळ्या करायच्या तर मसाला तयार करायचा आहे. हे घ्या वहिनी, मटण पण आणलं तर सोबत सर्व काही आणलं आहे. सांबार, निंबू, कांदे, जे जे आज मटणाला सामान लागेल ते सर्व मी या पिशवीमध्ये आणलेलं आहे. हे बाकी आवडते आपल्याला भाऊ तुमचं. तुम्ही एक्स्ट्रा सामान पण घेऊन येता म्हणजे मग काही इकडे तिकडे धावपळ करावं नाही लागत. आपलं कामच तसं आहे वहिनी. द्या आता काही लसण वसण निसून देऊ का मी? थांबा मग, लसण निवडून द्या न कांदेही कापून द्या. त्याच्यात सांबार, अद्रक, लसूण, कांदा सर्वच ठेवलं आहे मी. सर्व कापून द्या न मला भाजीची तयारी करून द्या. ठीक आहे वहिनी. आजी नाही आहे ना तर आपल्या पार्टीचं चांगलं जमलं. हो ना बे, आजी असती तर कसं झालं असतं? आपण पार्टीच नाही करू शकलो असतो. झाली भाजी, वाढून देऊ का तुम्हाला जेवण? तू पण जेवण करूनच ये आमच्यासोबत. हो वहिनी, तुम्ही मग काय एकट्या बसाल? आमच्यासोबतच जेवण करून घ्या. ठीक आहे मग, वाढतो मी सर्वांचं जेवण. गाडीचा आवाज आला आहे बहुतेक. आजीची गाडी आहे वाटते. काय पण नको बोलू रे, थांब मी पाहून येतो. आजी असेल तर आता प्रॉब्लेम होऊन जाईल. हो वहिनी, आजीच आहे बे. चल आपण बाहेर जाऊ. हो चल चल. आजी आजी, आली तू? तर का भोकणा झालाय का रे तू? तुला का दिसत नाहीये का मी आली म्हणून? अरे तसं नाही. नाही, दोन फुकटे इथं काय करून राहिले? आजी, त्यांनी फुकटे नको म्हणू, ते मला भेटायला आले होते. माझे मित्र आहे ना ते. जसं काही मला माहीतच नाही ते मित्र आहे म्हणून. काही नाही, छोटंसं जेवण ठेवलं होतं मी घरी म्हणून जेवायला आले होते. मी घरी नसताना हे फालतूची उठाठेव तुला करायला कोण लावली सांग ना? तू चंदा, तुला काही बोलता नाही आलं? आजी, मी ना म्हटलं होतं पण माया कोण ऐकते? हो का, मी असताना तुला तर खाले नाही भेटत म्हणून तू अशा पार्ट्या करू देते घरी. आजी, पहिले तुम्ही स्कूटरवरून तर उतरून जा, तुमचे पाय पण खाली मावून नाही राहिले. ए कार्टून, तुला का करा लागते? चुपचाप बस. ए मन्या भाऊ, पाय ना आजी कशी बोलत आहे. तू लक्ष नको देऊ. लक्ष देऊ नको म्हणजे मी का पागल झाली आहे बोलाले? थांब रे, आता तुला शेकतोच चांगली. थांब. म्हणशील पुन्हा का लक्ष नको देऊ म्हणून? आजी आजी, मी नाही म्हणणार, पण तू शांत हो. आम्ही ना मटण केलं आहे मस्तपैकी, तू पण जेव. मारू नका जी एवढा आजी. का म्हटलं? मारू नको. थांब, तुला पण चांगली झोडपतो तेव्हा तुला माहित पडन कशा पार्ट्या राहते तर. नाही नाही आजी, तुम्ही मारा त्यालेच. आजी, मी का म्हणतो, हे दोघेही शेफारले आहे, मारा यांना चांगलं. यांच्या कायच्या पार्ट्या आहेत. थांब, तुला पण चांगलं शेकतो. थांब. आजी आजी, तुम्ही मला काय मारून राहिली? मी तर तुमची मदत करून राहिलो. मी या दोघांचं नाव सांगत आहे. मोठा आला मदत करायला. आता याच्यानंतर तुम्ही पार्ट्या कराच तेव्हाच मी सांगतो. तुझ्या मारणं झालं असेल तर आपण जेवण करू का आता? मटण थंड होऊन राहिलं. नाही, पहिले मी जेवीन. तुम्हाला मारू मारू मी थकून गेली आहे. उरलं सुरलं तर तुम्ही खाल. चल चंदा, जेवण करायला ना, मला पण खूप भूक लागली आहे. हो, जेवणच करायला, पण पहिले फक्त तुम्हाला वाढायचं, नंतर मग यांच्यासारखंच उरलं सुरलं तर खायचं.
मी थोडी काही केलं. यांना पार्टी करायला कोण मदत केली? मी. चल मग पहिले मला जेवण वाढ, नंतर काही वाचलं तर तुम्ही लोक खाऊन घ्याल. ठीक आहे, चल लवकर. ठीक आहे, चला. थांबा, मी येतो. झालंच नाही का तुझं चंदा बोलणं? चल. हो, चला. आता कधी नाही येणार मी तुझ्याकडे पार्टी करायला. आता याच्यामध्ये माई का चुकी आहे? का म्हटलं? काही नाही आजी, जा तू जेवण कर.